कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर चिपळूण शहरात महायुतीने आपले निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले। भाजप आणि शिवसेना युतीच्या दणदणीत विजयानंतर संपूर्ण चिपळूण तालुक्यात उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे। महायुतीचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष उमेश सकपाळ आणि भाजपच्या नवनियुक्त उपनगराध्यक्षा रुपाली दांडेकर यांच्यासह महायुतीमधील शेकडो निष्ठावान कार्यकर्त्यांनी एकत्र येत विजयाचा मोठा जल्लोष साजरा केला। शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्यासमोर जमून कार्यकर्त्यांनी फटाक्यांची मोठी आतिषबाजी केली। यावेळी कार्यकर्त्यांनी एकमेकांना पेढे भरून शुभेच्छा दिल्या आणि जय भवानी जय शिवाजीच्या घोषणांनी परिसर दणाणून सोडला। या भव्य आनंदोत्सवात माजी नगरसेवक आशिष खातू, विजय चितळे यांच्यासह महायुतीचे सर्व आजी-माजी पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। महायुतीच्या या विजयामुळे कार्यकर्त्यांमध्ये नवीन चैतन्य निर्माण झाले असून आगामी कामांसाठी मोठा उरूप आला आहे। या संपूर्ण विजयाचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी महेंद्र कासेकर यांनी। महाराष्ट्रभरामध्ये आज जो निकाल लागलेला आहे त्याच्यामध्ये महायुतीला चांगलं मताधिक्य मिळालेलं आहे आणि त्याचा जो काय आनंद आहे हा चिपळूणमध्ये देखील व्यक्त होताना दिसतोय। चिपळूणचे नगराध्यक्ष आहेत, नगरसेवक आहेत, आजी-माजी नगरसेवक आहेत, एकमेकांना पेढे भरून हा आनंद व्यक्त करतायत। आपल्यासोबत आज नगराध्यक्ष आहेत चिपळूणचे उमेश सकपाळ, त्यांच्याकडे जाणून घेऊया। साहेब, काय सांगाल, आज जे मताधिक्य मिळतंय हे नेमकं कशा प्रकारचं यश आहे? महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व आताचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी जी लाडकी बहिणी जी योजना आणली, त्या योजनेच्या सर्व महिला भगिनींनी माझ्या अत्यंत अडचणीच्या काळामध्ये लागणारे जे आपल्याला जे मदत होती त्या मदतीच्या पोटी लाडक्या भावाला, तसेच आपले आदरणीय मुख्यमंत्री फडणवीस साहेब ह्या सगळ्या महायुतीला त्यांनी उचलून धरून आपल्याला फार मोठा हा विजय निर्माण झालेला आहे। आपल्यासोबत भाजपच्या उपनगराध्यक्ष आहेत। काय सांगाल, तुम्ही देखील फर्स्ट टाइम या निवडणुकीच्या रिंगणात होतात, आज हा आनंद होतोय, महाराष्ट्रभर आनंदाचं वातावरण आहे, काय सांगाल? या वातावरणाबद्दल मी एवढंच सांगीन की मला असं वाटतं की ही जी काही हे जे काही म्हणजे यश आहे तर त्याच्यामागे निश्चितच आपण जे काही म्हणजे जेव्हा आपलं मतदानाच्या पूर्वी जे काय आपण त्यांना नियोजन दिलेलं आहे किंवा जी काही माहिती आपण त्यांना दिलेली आहे त्याच्यावरती हे पूर्ण यश आपण संपादन केलेलं आहे। शशिकांत मोदी आहेत आपल्याबरोबर, जे भाजपचे नगरसेवक आहेत। काय सांगाल, मराठी माणसांनी मतदान करावं असं ठाकरेंनी आवाहन केलेलं होतं। एकीकडे जे महायुती सरकार आहे त्यांनी देखील मराठी माणसाला आवाहन केलेलं होतं। कुणाचं ऐकलंय, काय झालं नेमकं आणि कशा प्रकारचा हा यश आहे तुम्हाला वाटतंय? प्रथमतः भाजप शिवसेना युतीच्या सर्व विजयी नगरसेवकांचे आम्ही अभिनंदन करतो की मुंबई असेल, पुणे असेल, नागपूर असेल, नाशिक असेल, या सगळ्या विभागामध्ये भारतीय जनता पार्टीने आणि युतीच्या माध्यमातून फार मोठा विजय हा संपूर्ण महाराष्ट्रात आपल्याला मिळालेला आहे। आपले विद्यमान मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेब, आमचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय रवींद्र चव्हाण साहेब आणि त्यांची संपूर्ण टीम यांनी अतिशय महाराष्ट्रामध्ये उत्कृष्ट नियोजन केलं आहे। त्याच्यासाठीला विद्यमान आपले उपमुख्यमंत्री शिंदे साहेब यांची पण त्यांना काही ठिकाणी मदत मिळाली आणि एक सलोख्याचं वातावरण आणि आपलं देशाचं नेतृत्व जे मोदी साहेब आहेत, म्हणजे मोदी साहेबांचं विजन आणि फडणवीस साहेबांचं काम आणि तळागाळातल्या सर्व भारतीय जनता पार्टी किंवा शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केलेलं काम पुणे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नेत्रदीपक यश मिळालं असं मला वाटतं। आपण मुंबईबद्दल बोलूया। मुंबईमध्ये आता सत्ता आल्यानंतर किती मोठा फरक पडू शकतो, काय होऊ शकतं, काय क्रांती होऊ शकते असं वाटतंय? मुळात म्हणजे आपल्या जी भारताची जी रचना झालेली आहे ती भाषिक याच्यानुसार झालेली आहे। मग हे जरी सगळं खरं असलं तरी विकासाची एक सुप्त लाट जी नागरिकांच्या मनात होती ती आता स्वप्नात उतरण्याची वेळ आलेली आहे आणि नक्कीच नागरिकांनी जे स्वप्न पाहिलेलं आहे ते मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या माध्यमातून ते पूर्ण होईल असं वाटतं। एकूणच महाराष्ट्रामध्ये भाजप आणि शिवसेना ह्या महायुतीला जे यश मिळालेलं आहे या यशामागे मतदारांचा हात तर आहेच, मात्र त्यासोबत ठाकरे बंधू आणि भाजपचा जो खेळीमेळीचा जो प्लॅन होता, सोशल मीडियावर येणारे जे व्हिडिओज होते, या सर्वांचा परिणाम मोठ्या प्रमाणात झालेला दिसतोय। आता मतदार म्हणून
मतदार म्हणून ज्यांनी मतदान केलेलं आहे त्यांना आश्वासनं मिळाली आहेत, ती आश्वासनं कशा प्रकारे पूर्ण होतात, मुंबई महाराष्ट्रामध्ये जी राजधानी आहे त्याच्यामध्ये कशा प्रकारे आता मुंबईमध्ये वेगवेगळी विकास कामं होतील याच्याकडे आता सर्वांचं लक्ष आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सनी आदवडेसह महेंद्र कासेकर, माझे कोकण, चिपळूण.